जय श्रीराम. राष्ट्रप्रथम संकल्प देश हिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे. रशिया युक्रेन, इस्रायल हमास, अफगाणिस्तान पाकिस्तान आणि आता इस्रायल इराण या देशांमध्ये युद्ध पेटलंय. यामध्ये भारत देशावर आणि देशाच्या कोणत्या गोष्टींवर परिणाम होणार यावर आपण चर्चा करणार आहोत. तिसरे महायुद्ध आणि भारतीयांवर त्याचे होणारे परिणाम हे जाणून घेण्या अगोदर जर आपण राष्ट्रप्रथम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, कारण आम्ही देत असलेली माहिती व्हिडिओच्या स्वरूपात आपल्याला यामार्फत पोहोचेल. जगामध्ये कोणत्या देशांमध्ये नेमक्या काय कारणांवर युद्ध सुरू आहे त्याची कारणे आपण पहिले जाणून घेऊ. रशिया आणि युक्रेन यामध्ये जे युद्ध सुरू झालं त्याचं कारण युक्रेनने नाटो देशांशी आणि अमेरिकेशी जवळीक वाढवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून रशियाला वाटणारा धोका, यामुळे रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारलं. इस्रायल आणि हमास यामध्ये गाझापट्टी या भूभागावरून युद्ध सुरू झालं. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या युद्धाचं कारण पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या भूभागावर कब्जा करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यातून अफगाणी सैन्याची आणि नागरिकांची झालेली हत्या, असं अफगाणिस्तान येथील तालिबानी सरकारने सांगितलं आहे. इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध सुरू झालं त्याचं कारण इस्रायलने गाझापट्टीमध्ये केलेला नरसंहार आहे असं इराणचं म्हणणं आहे. तर इराणने परमाणु हत्यार बनवण्याच्या दृष्टीने सुरुवात केली म्हणून 2010 साली इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि त्यामध्ये इराणच्या अनेक शास्त्रज्ञांना मारल्याची नोंद इतिहासात आहे. हेच इस्रायलने युद्ध पुकारल्याचं मुख्य कारण आहे. संपूर्ण जगात युद्धाची परिस्थिती असताना आणि काही देशांमध्ये गृहकलह सुरू असताना देखील भारत देशाची झपाट्याने प्रगती होताना पाहायला मिळते. याचं मुख्य कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात भारताचे जागतिक पातळीवर निर्माण केलेले मैत्रीपूर्ण संबंध. ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे त्यात पाकिस्तान वगळता बाकी सगळ्या देशांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असून भारतीय नागरिकांना आपल्या देशात सुरक्षित आणण्यासाठी मोदींच्या सांगण्यावरून रशियाने 6 तासांसाठी युद्धबंदी देखील केली होती. कोरोना काळात भारताने अनेक देशांना मोफत लस उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे भारताची जगात एक वेगळी ओळख निर्माण झालेली पाहायला मिळाली. अनेक देशांनी आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जगाची वाटचाल सुरू झाली असून त्यात अनेक देश होरपळून निघणार आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, देशासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते सर्वतोपरी मानून देशाची एकात्मता आणि सुरक्षा यापेक्षा काही महत्त्वाचं नाही याचं भान प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. इतर देशांची जी आज अवस्था आहे त्याचं कारण त्यांनी आपल्या देशाच्या विकासापेक्षा आणि संरक्षणापेक्षा इतर देशांच्या भूमीवर हक्क दाखवण्याचा केलेला प्रयत्न. इस्रायल इराण या युद्धात कुणी जरी मारला गेला आणि त्याचं दुःख जर आपल्याला झालं असेल तर त्याचे निदर्शनं भारतात रस्त्यावर उतरून काही उपयोग होणार नाही याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. आपल्या भावना आपण आपल्यापुरत्या सीमित ठेवायला हव्यात, कारण या देशात सर्व धर्माचे लोक राहतात, याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. भारत देशाचे शत्रू राष्ट्र भारतीय नागरिकांना हाताशी धरून देशाच्या कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतील, याकडे देखील कोणीही दुर्लक्ष करू नये. देशातील नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की सीमेवर तैनात असणारे जवान त्यांच्या प्राणांची पर्वा न करता देशाचं संरक्षण करतायत. तर आता आपली देखील काही जबाबदारी आहे. देशातली सामाजिक परिस्थिती बिघडू न देता सर्व भारतीय नागरिकांनी एकोप्याने राहून देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांचे आणि भारताच्या नेतृत्वाचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने आपलं वर्तणूक असली पाहिजे. आपल्या शेजारील राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांच्या नागरिकांचे 2 वेळेस खाण्याचे हाल कशामुळे झालेत हे डोळे उघडून नाही तर बुद्धीवर ताण देऊन समजून घेण्याची खरी गरज आहे. देशाच्या दृष्टीने भारताची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा यापेक्षा काही महत्त्वाचं नाही, हेच आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे. आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.